भिवंडी स्थित महानगर पालिका मुख्य कार्यालय में आज दिनांक 6 जनवरी 2025 को पत्रकार दिन के शुभ अवसर पर भिवंडी प्रेस क्लब व भिवंडी तालुका पत्रकार संघ वॉइस ऑफ मीडिया द्वारा पत्रकार दिन का आयोजन। इस अवसर पर भिवंडी शहर व ग्रामीण भागों के पत्रकारों को शाल व पुष्पगुच्छ व डायरी देकर किया स्वागत सम्मान। इस कार्यक्रम में मुख्य रूप से भिवंडी महानगर पालिका आयुक्त अजय वैद्य व भिवंडी शहर व ग्रामीण भागों के पत्रकार उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। स्वागत करावं। आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपणास बोलणे महाराष्ट्रातल्या उज्ज्वल मराठी पत्रकारितेचा आज 192वा वर्धापन दिन 6 जानेवारी 1732 मध्ये महाराष्ट्रातील पत्रकार दर्शन वृत्तपत्र सुरू केलं होतं, त्याला 194 वर्ष। अवघड 34 वर्षाचं वयमान असलेल्या राजेंद्र जांभेकर यांनी त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेतून उत्तुंग असं कार्य त्यांच्या वृत्तपत्रीय त्याचबरोबर सामाजिक आणि शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रातून उमटवण्याचा हे खरंच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। ज्या काळी कोणती साधनं सुविधा नसताना त्यांनी एकाच वेळेस मराठी दर्पण वृत्तपत्र प्रकाशित करताना एकाच पानावर एक मजकूर जो आहे तो मराठीमध्ये, तर तोच मजकूर इंग्रजीमध्ये अशा दोन्ही भाषेमध्ये छापून आणलेला होता। त्या माध्यमातून इथल्या समाजासोबतच त्या काळी असलेल्या इंग्रज शासन करण्यासोबत सुद्धा संवाद साधला जाऊ शकत होता। खरं म्हणजे सर्वांनाच पूजनीय असलेली अशी ज्ञानेश्वरी तिची पहिली मुद्रित प्रत असते, प्रिंटिंग केलेली पहिली प्रत मराठीमधली ही बाळशास्त्री जांभेकर यांनी 1843 मध्ये निर्माण केली होती। आणि त्यासोबतच मुंबईसारख्या विल्पेस्टर कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून सुद्धा सेवा दिली। त्या दरम्यान त्यांनी असंख्य साहित्य पण विविध पुस्तकं लिहिली गेलेली आहेत। नव्हे तर मुंबईमध्ये बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी एक मोठं ग्रंथालय त्याच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा होता। आणि त्यांनी त्या काळी असलेल्या परिस्थितीमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजामध्ये प्रबोधन घडवून आणण्यासाठी, समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी त्या वृत्तपत्र माध्यमातून फार मोठी सेवा केली। आणि आज आपल्या सर्वांना सांगण्याला अभिमान वाटेल की आपण सुद्धा त्यांच्याच वृत्तपत्रीय त्यांनी देऊन आपण दिलेल्या वाटेवरून आपण सर्व चालत आहोत। आणि म्हणूनच त्यांना अभिप्रेत असलेला जो काही वृत्तपत्रीय माध्यमातला बदल हवा होता, त्यांना ज्या पद्धतीनं काम हवं होतं, समाज प्रबोधन असेल किंवा समाजामध्ये जनजागृती असेल किंवा शासनकर्त्यांना त्याची चूक लक्षात आणून देण्याचं असेल, या गोष्टी घडून आणण्याचं काम आपल्याला करत असताना ते निपक्षपातीपणे कसं होईल यासाठी प्रत्येकाला लक्ष देणं गरजेचं आहे। त्याचमुळे आज बऱ्याच वेळा पत्रकार आपण दुर्लक्षित असतो आणि अशा दुर्लक्षित समाज माध्यमांना एकत्र करण्याचं काम या ठिकाणी सर्वजण करत असतात। आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाडूपाड असतील संत चव्हाण अशोक पाटोळे यांनी मागील कित्येक वर्षांपासून हा पायंडा त्या महापालिका सभागृहात सुरू केलेला आहे, ते त्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि मला बोलण्याची संधी उपलब्ध केल्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्व बंधूंना भगिनींना
मी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. पत्रकार या 4 शब्दाच्या मागे आपण किती प्रामाणिक असलं पाहिजे या बाबतीमध्ये प्रयत्न झाला पाहिजे. हा मूळचा कार्यक्रमाचा हेतू आहे. त्याचबरोबर पत्रकारिता जाणून घेणे हा एक यावेळी सगळ्यांनी विचार केला पाहिजे. खरं म्हणायला गेलं तर मी गेल्या काही वर्षापासून पत्रकाराच्या दिनाच्या दिवशी एक गोष्ट आवर्जून बोलतो. त्याला कारण असं आहे की नवीन नवीन चेहरे माझ्यासमोर आहेत आणि त्या चेहऱ्यांना हा इतिहास समजला पाहिजे. आजच्या मितीला वाचन कमी झाले. आमचे आयुक्त साहेब नेहमी भेटीनिमित्त पुस्तकांचा स्वीकार करतात. त्या अनुषंगाने पुस्तक वाचन हा संदेश देतात. त्या निमित्ताने विषय असा आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्यावरून सुटका झाली त्याची बातमी इंग्लंडच्या पेपरमध्ये आली, गॅझेटमध्ये. आणि हे गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही बोलतोय आणि काही वर्षापूर्वी म्हणजे एखाद वर्ष झालं असेल, 1-1.5 वर्ष हे बातमी आपल्याला व्हॉट्सअपमध्ये वाचायला मिळाली. पण हा माझा अभ्यास आहे की आपण पत्रकारिता करताना नेहमी आपण का पत्रकारिता करतो आणि कशासाठी करतो ह्याचं नेहमी भान ठेवायला पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर आपण बाळशास्त्री जांभेकर यांचा देखील अभ्यास केला पाहिजे. आपण त्यांनी मराठी वर्तमानपत्र काढलं म्हणून आपण हा मराठी दर्पणचं प्रकाशन त्यांनी केलं आणि ते संपादक झाले. या निमित्ताने आपण हा पत्रकार दिन साजरा करतोय मराठी वर्तमानपत्र काढल्यामुळे. तसंच हिंदी पत्रकार दिन सुद्धा वेगळा आहे, राष्ट्रीय पत्रकार दिन सुद्धा वेगळा आहे. योगायोगाने माझा वाढदिवस राष्ट्रीय पत्रकार दिन येतो. हा एक महत्त्वाचा भाग आहे. 16 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन असतो हे माझे जन्म आहे. विषय असा आहे मित्रांनो की बाळशास्त्री जांभेकर हे शिक्षक असताना त्यांची जेव्हा बदली होऊन ते मुंबईला आले, मुंबईवरून ते बंगालला गेले. आपल्या भारतामध्ये जर वर्तमानपत्र पहिलं जर निघालं असेल तर ते बंगालमध्ये निघालं आणि बंगालमध्ये ते वर्तमानपत्र इंग्रजी माध्यमातून निघाले. आणि जेव्हा बाळशास्त्री जांभेकर बंगालला गेले त्यावेळेला त्यांनी वर्तमानपत्राची जे बघितलं आणि त्याच्यावरून कल्पना घेऊन त्यांनी मराठी पत्रकारिता सुरू केली. आता हा इतिहास किती जण वाचतात हा महत्त्वाचा भाग आहे. हा अभ्यास झाला पाहिजे. त्याचबरोबर स्वातंत्र्यापूर्वीची पत्रकारिता, स्वातंत्र्यानंतरची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता फार अंतर आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण कसं उभं राहिलं पाहिजे आणि आपलं अस्तित्व कसं टिकवलं पाहिजे हा महत्त्वाचा भाग आहे. आता भिवंडीचे पत्रकार आमचे जे आहेत अनेक सगळे पत्रकार आपापल्या परीने प्रयत्न करतात स्वतःला स्वतंत्र अस्तित्व जाणून घेण्यासाठी. परंतु एक आहे दुसऱ्यावरती कुरघोडी करणे हा देखील विषय लक्षात घेतला पाहिजे. आपण पत्रकार आहोत. पत्रकाराने पत्रकाराची बाजू घेऊन मोठं व्हायला पाहिजे. पत्रकाराला कमी लेखून आपण वरती होणं हा आपल्या पेशाला शोभा देणारं नाही. आणि यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया आणि या दिनाचं पत्रकार दिनाचं महत्त्व वाढवूया. एवढं बोलून आपल्याला पुन्हा हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं मी 2 शब्द वाचून इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनाच आपल्याला लवकर भेटून सन्माननीय किशोर पाटील
प्रकारे हे या ठिकाणी पत्रकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी आपल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं इथे स्वागत करतो. आज मला अतिशय आनंद होत आहे की काही महिन्यापूर्वी माझ्या काही पत्रकार मित्रांनी त्यांच्या पत्रकार कक्षाची जी परिस्थिती आहे ती माझ्या नजरेस आणली होती आणि तिथे बऱ्याचशा उपयोगी गोष्टी होत्या, परंतु वापरात नसल्यामुळे त्या पडून होत्या. तर त्या उपयोगी असलेल्या गोष्टी व्यवस्थित रिपेअर करून आणि आवश्यक त्या ठिकाणी नवीन गोष्टी आणून अशा पद्धतीने काम करून आपण आजच्या दिनाचं औचित्य साधून या ज्या चाव्या आहेत वापरच्या या आपण देऊ करतो आहोत. याच्याबद्दल मला अतिशय वैयक्तिकरित्या आनंद वाटतो. मित्रहो, भिवंडी महापालिकेची जी काही प्रगती आहे, मी आल्यापासून जे काही केलेली कामं आहेत या सर्व कामांना जनतेसमोर सरकारसमोर न्यायचं एक अतिशय सुंदर काम तुम्ही केलेलं आहे. त्याबद्दल मी मनापासून संपूर्ण महापालिका प्रशासनाच्या वतीने आभारी आहे. याचबरोबर पत्रकार कक्षाच्या समोर जे शौचालय आहे ते सुद्धा आपण रिपेअरिंग करायला घेतलेलं आहे. थोड्या दिवसामध्ये तुम्हाला ब्रँड न्यू शौचालय मिळेल. पत्रकार कक्षामध्ये खुर्च्यांची व्यवस्था, टेबलांची व्यवस्था या सगळ्याचं आपल्याला व्यवस्थित रिपेअरिंग करून आवश्यक तिथे नवीन देण्यात येते, जेणेकरून पत्रकार हा जो समाजाचा आरसा आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्याचा योग्य तो सन्मान राखला जाईल. आता आपले ज्येष्ठ पत्रकार श्री उपाध यांनी आपल्याला काही टिप्स दिल्या आणि मी सहमत आहे की पत्रकारांनी वाचन भरपूर केलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टीचा जो मागचा टेक्निकल अर्थ असतो किंवा कायदेशीर अर्थ असतो तो आपल्याला आपल्या बातमीमध्ये दाखवता आला पाहिजे. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की UPSCचा अभ्यास करत असताना म्हणजे ज्याला आपण IAS परीक्षा म्हणतो त्याचा अभ्यास करत असताना आम्हाला फक्त एक न्यूजपेपर रेकमेंड करण्यात आला इतक्या सगळ्या न्यूजपेपरमध्ये, तो हिंदुस्तान पेपर, तो हिंदू. आणि का, जर कुठलीही बातमी जर घेतली तर त्या बातमीमागचं संपूर्ण कायदेशीर ॲनालिसिस त्या बातमीमध्ये केलेलं असायचं या पेपरमध्ये. बाकी सगळे पेपर हे फक्त त्या दिवसाच्या बातमीपुरते महत्त्वाचे असायचे आणि हा एकमेव पेपर असायचा की ज्याला आम्ही अभ्यासासाठी वापरायचो. आणि याचं कारण काय, हे जे काही लिहिणारे पत्रकार होते ते अभ्यास केल्याशिवाय बातमी छापायचीच नाही, द्यायचीच नाही. आता असं झालेलं आहे की अतिशय फास्ट फूडचा जमाना आहे, त्यामुळे पत्रकारांचा सुद्धा नाईलाज आहे की आजची बातमी उद्या शिडी होते आणि एवढी कॉम्पिटिशन झालेली आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्या बातमीला हायलाईट मिळावा, त्याची काहीतरी टायटल मिळावं, म्हणून आपण थोडासा घाईघाईमध्ये का होईना कधीतरी डीप थिंकिंग न करता बातम्या छापत जातो. या बातम्या ज्या आपण छापतो याचा प्रशासनावर, जनसामान्यांवर काय परिणाम होतो याचा जरा परत एकदा सर्वे घ्या, आढावा घ्या. तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तीला विचारा, तुमच्या शेजारच्या लोकांना विचारा, तुमच्या लक्षात येईल. तो कुंभार साहेबांचा जो एक ज्येष्ठ सल्ला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की आपण वाचन भरपूर केलं पाहिजे. कुठल्याही बातमीची काळजीपूर्वक आली पाहिजे. अगदी अजून एक उदाहरण तुम्हाला देतो की सरकार स्थापन झालं. आता सरकार स्थापनेसाठी किती दिवसाची कालमर्यादा आहे कुठल्या बाबतीत तुम्हाला सापडणार नाही झालं तर लिगल कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन काय आहे तुम्हाला सापडणार नाही. आपण म्हणतो शहरामध्ये खड्डे आहेत, शहरामध्ये जे खड्डे ते बरेच की कुठल्या प्रकारचं डांबर वापरलं जातं तुम्हाला माहीत नाही. दाखवा एक बातमी मला की ह्या ग्रेडचे डांबर वापरलं जातं, ही ग्रेड अशी आहे, याची क्वालिटी आपण काय करतो काय असं होत. मग काय होतं, आपण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बाईट घेतो आणि त्याच्यातून एक बातमी आपण तयार करतो. बातमी काही वाईट नसते, परंतु ती सर्वांगीण नसते, परिपूर्ण नसते. आपला मुद्दा तो आहे. तर ती होण्यासाठी माझी इच्छा आहे की आपले भिवंडीचे पत्रकार अतिशय उत्साही आहेत. आजपर्यंत बघितलंय पहाटे 4 वाजताचा कार्यक्रम असो नाहीतर रात्री 12 वाजताचा कार्यक्रम असो, माझे पत्रकार मित्र त्यांची बाईट घ्यायला अतिशय उत्साहाने या उन्हात अनात पावसात उभे असतात. आम्हाला नेहमी एन्करेजमेंट मिळते त्याच्यामुळे आणि ते आग्रह करतात, साहेब तुम्ही बोला, साहेब तुम्ही सांगा. आम्हाला आनंद वाटतो कुणीतरी आपल्याकडून ही माहिती घेऊ इच्छित आहे. आणि आत्तापर्यंतच्या बातम्यांपेक्षा सुद्धा यूट्यूबवरचे व्हिडिओ, यूट्यूबवरच्या बाईट्स, आता हे नवीन
बरोबर ना? तेव्हा खूप छान पद्धतीने बघितलं इंटरव्ह्यूचं तर त्याने एक सेशन घेतलं होतं संपूर्ण या इलेक्शनच्या आधी. एकदम मस्त सेशन होतं. ते हाय ग्रेड एनडीटीव्हीच्या लेवलचं त्याने सेशन घेतलं होतं. मला आवडलं का की बघतो सगळ्यांचे व्हिडिओ मी बघत असतो किंवा आमचे बुद्ध आहेत, आमचे गजरे आहेत, पंडित आहेत, सर्वांच्या ज्या बातम्या मनीष आहे जे जे काही समोर येतात त्या सर्वांच्या ज्या बातम्या मी बघतो त्या बातम्यामध्ये बऱ्यापैकी कव्हरेज असतं. हिंदीमध्ये पाल आहे, पालने तर एक स्टेप पुढची घेतली, दुसरी बातमी दाखवली ती बातमी करून दाखवली. म्हणजे काय तो खड्ड्यात त्याला वळण करून दाखवलं. पाल समझ में आ रहा था मराठी कि आपने सिर्फ खड्डा नहीं देखा है, गड्ढे में नहा के दिखा है. तो ये जिगर चाहिए इसके लिए. तो ऐसे भी पत्रकार हमारे पास हैं इतने उत्साही, मानना पड़ेगा आपको. तो ये ऐसे सब लोग हैं. तो ऐसा है सोसाइटी जो बनती है सब तरह से लोगों की बनती है. वो अपना भेड़ मिश्रण होता है, भेड़ मिश्रण जैसा है, थोड़ा खट्टा, थोड़ा मीठा, थोड़ा तीखा, सब है, थोड़ा कड़वा, सब लोग रहते हैं. अभी कुछ लोग हमारे ऊपर टीका टिप्पणी करते हैं तो हमको दुख नहीं होता. हमको दुख किस बात का होता है कि असलियत जाने बगैर करते बस उतना देखो. उतना क्या तो भी किसी कोई अपने वैर नहीं, ना कोई अपना दुश्मन, ना कोई दोष लेकिन दुश्मन को मुक्ता. पत्रकार क्या है? पत्रकार जो चल रहे वही तो दिखा रहे, अलग से कुछ नहीं बना रहे, लेकिन दिखाते समय कम से कम दो साइड के दोनों साइड दिखाते, वो दूसरे के दोनों साइड दिखाओ. इतनी सिंपल इच्छा है. अभी कुछ न्यूज़ ऐसे है कि एग्जैगरेशन न्यूज़ जिसको बोलते हैं, जो हाइप कराते थे ग्रेट बातों में, लेकिन उसका क्या वैल्यू है? पब्लिक देखती है और हंसती है और छोड़ देती है. पब्लिक को भी आदत नहीं है. अगर आप देखो कोई भी चैनल न्यूज़ चैनल लगा दो आप 2 मिनट में पब्लिक स्क्रॉल करके आगे जाती है, क्योंकि वही न्यूज़ बार बार दिखा रहे हैं अलग अलग भाषा में, लेकिन वही बात बता रहे हैं तो लोग भी कंटाल जाते हैं. तो हमको अगर न्यूज़ कंटेंट में अच्छा देना है तो उसके लिए स्टडी करना चाहिए. ये भाई ये न्यूज़ अलग है, इसमें कुछ तो अलग मिलता है. आप BBC की न्यूज़ देखो, CNN IB देखो, ये अल जजीरा चैनल देखो, क्या जबरदस्त न्यूज़ बनाते हो. तो हम क्यों नहीं बना सकते? हम सिर्फ पॉलिटिकल न्यूज़ क्यों बनाते हैं? क्या पॉलिटिक्स छोड़ के क्या दुनिया में कुछ काम नहीं हो रहा है? कितने अच्छे अच्छे काम हो रहे हैं. अभी भिवंडी महापालिका में इतने बड़े बड़े अच्छे काम किए, इसका पॉलिटिक्स से कोई संबंध नहीं. टेक्निकल काम है सर. ये टेक्निकल काम जनता के सामने आने चाहिए. रिसर्च हो रहा है वो आना चाहिए. कोई बच्चे ने किसी खेल में कुछ हासिलता पैदा की है वो आना चाहिए. किसी के घर में कुछ अच्छा हो गया, उसमें कोई अच्छा एक तो सबको सामने एक उदाहरण रखा वो आना चाहिए. अपने भिवंडी में ऐसे कितने लोग हैं, कितने NGOs हैं जो काम कर रही है. नई बस्ती में जाके देखो आप कितनी NGO काम कर रही है. NGO का एक न्यूज़ आज तक मैंने देखा नहीं, दुख की बात है. तो ऐसे बहुत सारे विषय हैं. तो आप क्या करो, थोड़ी सी इंडेक्सिंग करना शुरू करो कि कौन से विषय पे कितना कितना न्यूज़ देना है, तो इसका आपको बहुत लाभ होगा. और ये न्यूज़ के कारण एक बैलेंस अप्रोच हो जाएगा. शहर का जो चित्र है वो चित्र दिखाने में आप कामयाब हो जाओगे. ना कि सिर्फ आयुक्त ने ऐसा किया, आयुक्त ने वैसा किया. आयुक्त तो सबका एक रिप्रेजेंटेटिव है, वो अच्छा भी कर सकता है, कभी गलती भी कर सकता है, लेकिन इसका मतलब कोई पूरा शहर नहीं है ना. शहर में अलग अलग जगह पे अलग अलग घटनाएं होती हैं, वो सभी घटना को कवर करना अपना काम है. कुछ न्यूज़ आती है वो पर्सनली किसी को टारगेट करती है, कि सबसे बड़ी गलत बात है. अगर आप किसी को पर्सनल टारगेट करेंगे, उसका जो जनता है उसको कोई लेना देना है उसका, तो आप खुश हो जाएंगे कि मैंने इनको पर्सनली टारगेट किया. उससे क्या होता है? तो इसको कोई मतलब नहीं है. ये न्यूज़ नहीं है, ये निंदा नालस्ती बोलते हैं इसको, निंदा नालस्ती. ये न्यूज़ नहीं है. न्यूज़ का मतलब क्या होता है कि जिससे कोई इन्फॉर्मेशन मिले ताकि जनता को आइडिया आए क्या हो रहा है, क्या होने जा रहा है, क्या हो गया. इसको बोलते हैं न्यूज़. एक अपना जो विजन रहता है समाज का, वो समाज का विजन न्यूज़ में आना चाहिए. तो आप सब लोग एकदम समझदार हो. बहुत सारे सीनियर लोग आपके संजय जैसे है, कुमार जैसे है, यहाँ भी सब बैठे हैं, ये भी लोग बैठे हैं, ये सब सीनियर पत्रकार हैं. इनका न्यूज़ कभी देखो, पढ़ने में मजा आता है. उसमें भले कड़वाहट हो कभी कभी, ऊपर सबको मुझे मालूम है. एक 10 न्यूज़ के पीछे एक अच्छी न्यूज़ है, 10 9 न्यूज़ ऐसी ठोक देंगे प्रशासन को, लेकिन उससे प्रशासन को एक सबक मिलता है, एक समझ मिलता है कहाँ कम है, कहाँ गलत जा रहे हैं, ये भी हमको समझ में आता है. तो हमको उसका कुछ नहीं होता. बैलेंस न्यूज़ है. तो बैलेंस नितिन पंडित हासिल देखो, उसका भी ऐसे ही 4 न्यूज़ अच्छा देखो, 5 में ठोक देगा हमारा. तो हमको दुख नहीं होता है कि हमको इससे कुछ लर्निंग मिलता है. मेरा हमेशा ये अप्रोच रहा है, मैं हमेशा हर चीज़ को पॉजिटिवली देखता हूँ. हाँ, आप पर्सनल लेवल पे बताओ तो फिर मैं पर्सनल लेवल पे आ जाऊँगा, फिर आप अपने दुश्मन हो जाएंगे, उसको कोई मतलब नहीं. पर्सनल लेवल पे नहीं आता.
आपको जो देखना है वो भाई काम के हिसाब से देखना है, क्या काम कर रहे हैं, कैसे काम कर रहे हैं, आगे क्या भविष्य है, पीछे क्या हुआ था, क्या छूट गया था और क्या करने जा रहे हैं, क्या सुधार करने जा रहे हैं। ये आपकी और हमारी मिलकर जिम्मेदारी है। सोसाइटी आपको देख रही है और हमको देख रही है। हम जो करेंगे आप दिखाएंगे, आप जो सजेशन करेंगे हम करेंगे। ये एक दूसरे का हाथ मिलाएंगे, इसलिए तो लोग चाहिए चौथा स्तंभ बोला है पत्रकार में। तो ये 4 स्तंभ एक हो गए, मुझे नहीं लगता है डेवलपमेंट में कोई तकलीफ है। तो आज मुझे ये खुशी हो रही है कि ये इतना अच्छा प्रोग्राम आप सब लोगों ने आगे आके ये सब पत्रकार लोगों ने बनाया हुआ प्रोग्राम है, इससे और ज़्यादा खुशी होती है। हमारा PRO ऑफिस या हमारा ऑफिस ये तो हम माध्यम, लेकिन सब पत्रकार इतनी बड़ी संख्या में आए, यहाँ बैठ रहे हैं, सुन रहे बातें, थॉट एक्सचेंज कर रहे हैं और फिर कल से परसों से अपने अच्छे टिकट में जाएंगे जहाँ उनको नौकर मिले होंगे। एक अच्छा माहौल भिवंडी पैदा होगा। ठीक है, तो मैं आप सभी को एक मेरी तरफ से एक नया साल का भी मुबारक देता हूँ, आज के दिन का भी मुबारक देता हूँ। और आपने मुझे यहाँ बुलाया, एक अच्छा मौका दिया आपसे डायलॉग करने का, इसके लिए मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ। और अगर मुझे टाइम मिले, अगर पॉसिबल हो तो मेरा छोटा सा खाने का प्रोग्राम यहाँ रखेंगे और उसमें कोई राजकारण नहीं होगा, ना कोई पर्सनल बात होगी। जो बात होगी वो जनता की, विकास की, देश की और सेवा की। ये कहता हूँ मैं। जय हिंद, जय भारत। या सगळ्या पत्रकारांना एक पार्किंग जोन आहे बाईकसाठी सन्माननीय बाबा रामदेव आहे यानंतरचा सन्मान करणे ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ कुंभार करतील अशी त्यांना विनंती करतो। यानंतरचा सन्मान करण्यासाठी वैष्णव मीडियाचे पदाधिकारी प्रवीण सूर्यराव सर्वांना विचारमंचावरती येऊन असं विचारमंचावरती ठीक है, थैंक यू बहुत बहुत धन्यवाद आपका। या ठिकाणी उपस्थित असलेला सर्व यानंतर विनंती अफसर खान यांना, यानंतर त्यांनाही विनंती आहे की त्यांनी आपला घ्यायला पाहिजे सन्मान स्वीकारण्यासाठी मी विनंती रवी खान यांच्यानंतर मंजू गुप्ता यांनी सुद्धा विचार मंचावरती येऊन सन्मान अफसर खान थोड्या वेळापूर्वी केलं होतं तुम्ही जागेवर जुल्फिकार मोमीन यांनी सुद्धा विचार मंचावर यानंतरचं स्वागत सन्मान गोसेवा उशिरा आला